मयुरेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईक इनला फलंदाज आहे संकेत आणि सूरज. पहिला चेंडू ड्राईव्ह केला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. सध्या गोलंदाज येतोय मयुरेश आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. 5 षटकांचा सामना असेल. विजय स्टार संघ आणि संघर्ष संघ आपण कुठे जाऊ नका. आकाश बघा, यानंतर ड्रॉ आहे 3 संघांमध्ये. विजय स्टार आणि संघर्ष या दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण कुठेच जायचं नाही आहे, कारण की हा शेवटचा सामना आहे पहिल्या फेरीमधील, कारण की आज फक्त 6 संघ आहेत. आणि येतो हा व्हाईट बॉल. संकेत भगत यांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 2. आमच्यासोबत सुनील आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक, काल जॉयल होते. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केले सूरजने आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. फार वेगाने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 1 पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय, थोडंसं लेट पण थेट असा इशारा येतोय. संकेत भगत यांची अनोखी शैली आहे. धावसंख्या आहे 4. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, धावबाची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता प्रेम म्हात्रे यांनी आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. पाच धावा धावफलकावरती आहेत. आणि पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 6. सुरुवात चांगली केली आहे. संकेत आणि सूरज ही जोडी आहे. स्विच हिट, क्षेत्ररक्षक येत आहेत. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. पंच नक्कीच एकत्र येतील आणि नक्कीच आहेत तिथे प्रेक्षक. पंच किती धावा असतील? एकच. यस. सूरज आहे स्ट्राईक इनला. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. खराब गोलंदाजी. येतोय हा व्हाईट बॉल. धावसंख्या 9. हा सामना फक्त 5 षटकांचा असेल. यापुढील सामने हे 4 षटकांचे असतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. किंग भोईर आणि जय रागाई या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. बघा 20 मिनिटांचा वेळ असेल. जय रागाई संघ टाईम सुरू आहे. संदीप म्हात्रे. 7:29 सामना सुरू झाला होता. 4 मिनटं घेतलेत. बघा आता पॅनल्टी लागेल. प्रत्येक संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 20 मिनिटांचा वेळ आहे 5 षटकांसाठी. त्यामुळे वेळेचं बंधन सर्वांना आहे, कारण की शिस्तबद्ध ही क्रिकेट स्पर्धा आहे. गोलंदाज आहे जयेंद्र. जयेंद्र येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. आणि पहिला चेंडू लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 10. सुरुवात चांगली केली आहे. डान्सिंग डाऊन विकेट. बॅटची कडा आहे आणि
क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. धावसंख्या एकने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. सोडून दिलं होतं चेंडूला आणि आशाभूत नजरेने पाहतच राहिले पंचांकडे, परंतु संकेत भगत आहेत पंच. भरपूर अनुभव आहे संकेत भगत यांना. आणि अजून एक धाव ॲड होईल स्कोर कार्डमध्ये. धावसंख्या एकने पुढे जाईल 12. 12 धाव धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. क्या बात आहे, गॅपमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. क्या बात आहे, गॅपमधून बाउंड्री लाईनच्या धावसंख्या आहे 16. फ्लाइंग स्टार्ट केली आहे, स्वप्नवत सुरुवात केली आहे किंग भोईर 11 या संघाने या मॅचमध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येते वाईड बॉल. ही अनोखी शैली आहे. किरण शिंदे यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य आहे. क्या बात आहे, चाबूक शॉट गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर चौकार आहे. क्या बात है, चाबुक शॉट. यस, जुना चेंडू येत आहे आणि धावसंख्या आहे 21-21. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. चांगला चेंडू आहे आणि येतो हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे किंग भोईर 11 या टीमची 21-21. बघा 8 मिनिटं घेतलेत पहिल्या 2 षटकांसाठी. गोलंदाज आहेत ओमकार. ओमकार येतो या तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. धावसंख्या एकने पुढे जाईल 22 धाव धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा लाईन खराब आहे आणि पुन्हा एकदा येतोय हा वाईड बॉल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 23 धाव धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे जय रागाई आणि किंग भोईर 11 या 2 संघांमध्ये. स्वीप करतायत क्षेत्ररक्षक आहेत मयुरेश. आणि धावसंख्या आहे 24. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे आणि फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. संकेत
बॅक टू द पविलियन. यस, मॅच बॉल येतोय पंच बघा. अन्यू बॅट्समन मंजूर शेख येत आहेत. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या एकने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. आणि पुन्हा एकदा चांगलं स्ट्रोक आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीपमध्ये. आणि धावसंख्या आहे 26 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. थोडासा बॉडी बॅलन्स गमावला आहे मंजूर शेख यांनी. आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 27 धावा. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. आणि पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल 28 धावा. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. कारण की आज देखील आपण उलटफेर पाहिलेत. बलाढ्य जियांशी ओमसाई गणेश हा संघ पराभूत झाला. पहिल्या मॅचमध्ये विजय स्टार हा संघ सामना जिंकला. पुन्हा एकदा एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 29. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. धावसंख्या 30. थोडीशी खराब गोलंदाजी. अवांतर धावा भरपूर येत आहेत. वाईट बॉल भरपूर येत आहेत या इनिंगमध्ये. आणि पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31. एक चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकामधील. फुलटॉस चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. आणि फलंदाज झालाय बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31 धावा. 31. गोलंदाज यश या चौथ्या षटकामध्ये येतोय. (31) 31 आहेत. क्या बात आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्रिकेटमधला सेफ फटका. क्रिकेटमधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. धावसंख्या आहे 35.
धावसंख्या आहे 35 धावा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, डीपमध्ये फिल्डर आहेत. मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 36 या धावसंख्येवरती. ऋषिकेश येतोय नवीन फलंदाज. क्या बात आहे, गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. ऋषिकेश येतोय नवीन फलंदाज. आउटस्टँडिंग बॅटिंग होते किंग भोईर 11 या टीमकडून. या मॅचमध्ये 5 षटकांचा सामना आहे. यावेळी चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू निघून जातोय. विकेट किपर प्रेमच्या हातामध्ये आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 40 या धावसंख्येवरती. अजून एक चांगला स्ट्रोक ड्राईव्ह केलाय, डायरेक्ट हिट आणि फलंदाज झालाय बाद. सूरजला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद आहे. OUT फलंदाज झालाय बाद. रिव्ह्यू का? येस, आपण चेक करूया रनआउटसाठी. धावसंख्या 40 आहे आणि षटक झाले समाप्त. OUT फलंदाज झालाय बाद. ऋषिकेश येतोय नवीन फलंदाज. नवीन गोलंदाज आहे मयुरेश आणि बॅट्समन आहे तेजस. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न ऋषिकेश यांचा आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 40 धावा. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. 55चा इशारा येतो व्हाईट बॉल. धावसंख्या एकने पुढे जाईल 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी मयुरेश करतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 42. आणि फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का या षटकामध्ये. धावसंख्या 42. 42. करण सावंत येत आहेत नवीन फलंदाज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि
आलाय हा वाईट बॉल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे आणि डेलिब्रेट धाव नसेल, डेलिब्रेट आहे. कोणती धाव नसेल या चेंडूवरती आणि येतो हा डॉट बॉल. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये एकही धाव बॅटने आली नाही आहे. ज्या 3 धावा आल्या त्या 3 धावा वाईटच्या स्वरूपात आल्यात आणि ही 4थी धाव ॲड होईल वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 44 धावा. आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार येतो आहे करण सावंतच्या बॅटमधून. आणि सीमा 48-48. 2 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावा धावफलकावरती. स्विचिट आणि ओमकार आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 49. धावांचा उच्चांक नोंदवला आहे आजच्या या रात्रीमधील किंग भोईर 11 या संघाने. आणि फलंदाज झाल्या बाद शेवटच्या बॉलवरती विकेट. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49 आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलं आहे किंग भोईर 11 या संघाने जय रागाई या संघासमोर. पन्नास धाव बनवायचे आहेत.
यस 50 धाव बनवायचे आहेत करण सावंत आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती दिशेपासून भरकटलेत करण सावंत. No+1 मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. प्रेम म्हात्रे आणि फलंदाज आहेत राजू. धावसंख्या आहे 2. 50 धाव बनवायचे आहेत. टार्गेट मोठा आहे परंतु त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. अजय रागाई या टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. पुन्हा एकदा 9 चेंडू आहे. No+1 मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे. बॅक टू द बॉलर खेळतायत आणि पायाने हा चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट देखील होत आहे. धावा 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 मिळत आहेत. धावबाची संधी विकेट डोक्यामध्ये आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. किंग भोईर 11 संघ हा करतोय काय हा प्रश्न पडलाय. धावसंख्या 3ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. करणने तर हा चांगला चेंडू अडवला होता. धावसंख्या 7. स्ट्रायकिंगला फलंदाज राजू. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि मिळते 1 धाव चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. राकेश आहेत डीपमध्ये. राकेश गोलंदाज करण सावंत. सामना क्रमांक 3 सुरू आहे. आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. स्विच हिट गॅपमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सावंत. सामना क्रमांक 3 सुरू आहे. आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. स्विच धावसंख्या आहे 12. गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 50 धाव बनवायचे आहेत. त्या अनुषंगाने ही खूप चांगली सुरुवात केली आहे जय रागाई या संघाने. नवनीत दादा वजे संदीप म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय इन ॲक्शनमध्ये आहे. कारण की नवनीत दादा वजे नेहमीच बिग सपोर्टर राहिलेत या टीमचे. स्वीप करण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13. फ्लॅंग स्टार्ट केला आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅचमध्ये. क्या बात आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण ऋषिकेश च्या माध्यमातून आणि मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 14. नो चेंडू आणि त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. No+4 पंजा मिळतोय जय रागाई या संघाला. नो चेंडू आणि त्याला पाठवलंय. क्या बात आहे. बॅट्समन बीट कीपर बीट परंतु नशिबाने साथ दिली आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली आहे. बघा लक फॅक्टर नवनीत दादा वजे इथे उपस्थित आहेत आणि लक सुरू आहे जय रागाई या टीमचं.
22 आहे ना पंचा? येस 22 आहेत. नवनीत दादा वजे यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती. लकी चॅम्प आहेत नवनीत दादा वजे आणि ते आले आणि बघा धावांचा पाऊस सुरू झाला आहे. धावसंख्या आहे 23. षटक क्रमांक पहिले सुरू आहे. षटक संपण्याचं नाव घेत नाही आहे. धावा धावा आणि धावा आपण पाहतो आहे या षटकामध्ये आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 24 चेंडू शिल्लक आहेत. नवनीत दादा धाव बनवायचे फक्त 26. चोवीस धावेंचं षटक हाताळलं कॅप्टन करण सावंत यांनी. नक्कीच एम जे देखील थोडेसे नाखुश आहेत. मंजूर शेख 24 चेंडू आणि बनवायचे धावा 26 या मॅचमध्ये. गोलंदाज ऋषिकेश येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. ऋषिकेश सारखा एक चांगला गोलंदाज या टीममध्ये आहे आणि पहिलं षटक हाताळलं गोलंदाज करण सावंत यांनी तब्बल 24 धावेंचं आणि सामना खुला केला आहे. समीकरण सोपं झालं आहे या मॅचमध्ये कारण की जवळजवळ रन बॉल इक्वेशन आलं आहे. स्वप्नील दादा महाडेश्वर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. शिवराज चषकाचे मुख्य आयोजक त्यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी अतिशय थाटामाटामध्ये याच मैदानावरती शिवराज चषक संपन्न झालं. शिवराज मित्रमंडळ आयोजित ती स्पर्धा होती. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 26. जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या आहे 27. 23 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. हातावरती नियंत्रण नाही आहे. दिशेपासून भरकटत आहेत. दिशाहीन गोलंदाजी. दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅचमध्ये. ऋषिकेश 50 धाव्यांचं टार्गेट होतं परंतु त्या टार्गेटला देखील छोटं बनवण्याचं काम कोणी केलं आहे तर त्यांचं नाव आहे प्रेम आणि राजू. धावसंख्या आहे 29. 21 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. क्या वाद, ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडेसे फंबल झाले आणि मिळते एकच धाव. धावसंख्या आहे 30. 20 धावांची अजूनही गरज. गणेश शिंदे वेलकम, स्वागत आहे. दोन्ही कॅप्टनने या विजय स्टार आणि संघर्ष. पुन्हा ड्राईव्ह केलाय. राजू सेन्सिबल बॅटिंग करतोय. दोघंही सेन्सिबल बॅटिंग करतायत कारण की पहिल्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग केली आणि या षटकामध्ये विकी पाटील सिंगल डबलला नक्कीच प्राधान्य देत आहेत. सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केलं जात आहे कारण की सिंगल डबलच्या साह्याने नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जय रागाई या टीमला. रन बॉल इक्वेशन. अठरा चेंडू 18 धावांची गरज आहे. बघा 50 धावा बनवायचे होते. हायेस्ट स्कोर या स्पर्धेमधील चेस करायचा आहे
आणि पहिल्या 2 षटकांमध्ये 32 धाव बनवल्यात. अठरा चेंडू आणि 18 धावांची गरज. भावेश येतोय गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. प्रेम म्हात्रे 32 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या सामन्यामध्ये. आणि येतोय हा डॉट बॉल. 17 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. समीकरण सोपं झालं या मॅचमध्ये. 17 चेंडू आणि 18 धाव बनवायचे आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडूने वळण घेतलंय. तब्बल 1 फूट चेंडू वळला आहे. भावेश बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. 16 चेंडू आणि 18 धावांची अजूनही गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे जय रागाई या संघाने. विजेस्टर आणि संघर्ष दोन्ही कॅप्टनला विनंती असेल व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. 3 टीममध्ये ड्रॉ केला जाईल. आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. नो +2 मिळतील या चेंडूवरती. एकूण 3 धावा. 2 चेंडू खूप चांगले हाताळले होते. तिसरा चेंडू नो, त्याच्यावरती 2 धावा. एकूण 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या 3ने पुढे जाईल 35. 15 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे 16. नवनीत दादा वजे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण की त्यांच्या संघाने विकी पाटील वर्चस्व निर्माण केलं आहे या सामन्यावरती. लकी चॅम्प आहेत ते म्हणजेच जय रागाई या टीमचे. मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 36. अजय रागाई या संघाचे बिग सपोर्टर देखील आहेत. आणि क्लीन बॉल. राजू बॅक टू द पवेलियन. आणि क्लीन बॉल. क्या बात आहे. कुमार अवटे सध्या पिकनिकला आहेत आणि कुमार अवटे यांच्याकडून जर संघर्ष 11 संघ सेमीफायनलला जर प्रवेश केला संघर्ष 11 या टीमने तर आज मेजवानी असेल. सुपर संडे. कुमार अवटे यांच्याकडून त्यांना पार्टी असेल आज रात्री. कुमार अवटे देखील पिकनिकला आहेत आणि तिथून ते यूट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतायत. भावेश आहेत गोलंदाज. संदीप म्हात्रे येतोय आणि ड्राईव्ह केलाय. क्या बात आहे. पायाने हा चेंडू अडवलाय. धावबाची संधी. विकेट डोक्यामध्ये होती. मंजूर शेखने काय केलंय आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र मिळतात या 3 धावा. चुका चुका आणि चुका होत आहेत, कारण की नवनीत दादा वजे इथे आहेत, त्यामुळे समोरचा संघ देखील चुका करतोय. लकी चॅम्प आहेत. धावसंख्या 3ने पुढे जायला आपण पाहू शकाल 40. जिंकण्यासाठी आता मध्ये 10 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 10 धावांची गरज.
13 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. तेरा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी प्रेम स्ट्राईक इनला आहेत. फुलटॉस चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 9. मंजूर शेख येत आहेत. 12 चेंडू आणि 9 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी. सुरुवात थोडीशी खराब केली आहे या षटकाची. 12 चेंडू आणि 8 धावांची अजूनही गरज आहे. बारा चेंडू आणि 8 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षिका येत आहेत आणि मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 43. जिंकण्यासाठी 7 धावांची अजूनही गरज आहे. आणि क्या बात आहे. चांगला स्ट्रोक खेळले होते आणि करण सावंतने तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. धावसंख्या 44. 6 धावांची अजूनही गरज आहे. सहा धावा अजूनही बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. स्विचिट क्षेत्ररक्षक येत आहेत ऋषिकेश. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एकच धाव आहे चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 45. आणि फलंदाज होईल बाद. न्यू बॅट्समन मयुरेश येत आहेत. मयुरेश म्हात्रे. व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एक धाव झाली पूर्ण आणि ओमकार पाटणे फार वेगाने आले होते आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 47. 3 धावांची गरज या मॅचमध्ये.
जय रागाई या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बघूया मयुरेश आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करतोय का चौकार लगावून. फुल टॉस आणि सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय रागाई या संघाने. जय रागाई संघाचं अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे प्रेम म्हात्रे. या सामन्याचा आणि मॅन ऑफ द सामना मॅच. झाला फिनिश